हॅलो मित्रांनो, माझं नाव रेखा आहे आणि मी 40 वर्षाची स्त्री आहे. आणि आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या घराशेजारच्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्याची कथा सांगणार आहे. त्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने मला कसे कचाकच ठोकले हेच मी तुम्हाला आजच्या कथेमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आजची कथा तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्या मित्रांना पण ही कथा शेअर करा, म्हणजेच त्यांना पण जवळजवळीचा अनुभव घेता येईल. आणि मित्रांनो, सर्वांना माझी सूचना की ज्यांना अशा कथा बघायला ऐकायला आवडतात त्यांनीच अशा कथा बघाव्यात. ज्यांना अशा कथा बघायच्या अजिबात नाद नाही त्यांनी अशा कथा बघूच नाही. तर मित्रांनो, माझं नाव रेखा आहे आणि मी 40 वर्षाची स्त्री आहे. मित्रांनो, मला लहानपणापासूनच जवळजवळी करायला आवडते. मी लहानपणी सुद्धा भरपूर चालू मुलगी होती. जेव्हा मी लहान होते ना, तेव्हाच मी 2-3 मुलांकडून मी जवून घेतले होते. मित्रांनो, आज मी तुम्हाला जी माझी कथा सांगणार आहे ती माझी सत्य घटना आहे. मित्रांनो, माझ्या घराशेजारच्या 65 वर्षाच्या म्हातारा राहत होता. मित्रांनो, माझ्या नवऱ्याचं वय हे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी जास्त होतं. आणि मित्रांनो, तो व्यापारी असल्या कारणाने तो सतत बाहेरगावी असायचा. तर मित्रांनो, तुम्हाला समजतच असेल की मी काय बोलत आहे. मित्रांनो, कथा शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुमच्या नळाला आज 101% पाणी सुटणार, ही माझी गॅरंटी. मित्रांनो, तो व्यापारी असल्या कारणाने तो सतत बाहेरगावी असायचा. तो फक्त महिन्यातून 1 ते 2 दिवस घरी यायचा आणि मला ठोकायचा. मित्रांनो, मला लहानपणापासूनच जवळजवळीची सवय होती. आणि मित्रांनो, माझ्या घराच्या शेजारी एक म्हातारा राहत होता. त्याची बायको पण वारली होती आणि त्याला कोणीही नव्हते. तो रोज माझ्या घरी यायचा. मित्रांनो, त्याची मुलंही बाहेरगावी कामाला असल्या कारणाने मी त्या म्हाताऱ्याला रोज जेवण द्यायचे आणि तो म्हातारा रोज संध्याकाळी सकाळी माझ्या घरी यायचा. मित्रांनो, एके दिवशी मी खाली वाकून झाडू मारत होते आणि तो बरोबर संध्याकाळी घरी आला होता आणि त्याची संपूर्ण नजर ही माझ्या 2 आंब्यांवरती होती. तो माझ्या आंब्यांकडे बघत होता आणि माझी पण नजर त्याच्याकडे गेली होती, पण त्याचं लक्ष नव्हतं. असं मित्रांनो 2 ते 3 दिवस असंच चालत राहिलं. नंतर मित्रांनो, त्याला मी रंगेहात पकडले आणि सांगितले, बाबा, तुम्ही म्हातारे आहात, तुम्हाला हे सोबत नाही, मी तुमच्या मुलीसारखे आहे. तर त्या दिवशी बाबांनी मला सांगितले. तर त्या दिवशी म्हाताऱ्याने मला सांगितले की मी म्हातारा नाही, मी अजून जवान आहे, जवान. मित्रांनो, त्या दिवशी तो म्हातारा मला बोलाला की मी 20 वर्षाचा माणूस करू शकत नाही ते मी काम करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की तो काय बोलत आहे. मग मला पण तो काय बोलत आहे ते मला समजलं आणि मी त्याला सांगितले की तू ते काम करू शकतो का? तर तो म्हातारा हो बोलला. आणि मित्रांनो, माझी कायमची सोय झाली. बरोबर संध्याकाळचा टायमिंग होता. तो माझ्या घरी आला आणि मला त्याने मागून मिठी मारली, म्हणजेच माझ्या गांडीला मागूनच मिठी मारली. आणि मित्रांनो, त्याने माझी साडी वरती केली आणि तो माझ्या गांडीवर चापटा मारायला लागला. मग मित्रांनो, त्याने माझे दोघेही चेंडू त्याच्या हातात पकडले आणि आता तो माझ्या चेंडूसोबत खेळत होता आणि मला बोलत होता की तुझी चेंडू कापून खाऊ की चोखून खाऊ? तर मी त्याला बोलले, तुला पटेल तसे तू खा, तुझेच चेंडू आहेत. मग मित्रांनो, त्याने माझे चेंडू त्याच्या तोंडाने चोखू लागला.
एखादं छोटं बाळ जसं दूध पितो तसं तो आता माझं दूध पित होता. मित्रांनो, असे करत करत आता तो माझ्या पुचीचीकडे आला आणि माझ्या पुचीचीवर त्याने चुंबन घेऊ लागला. मित्रांनो, माझ्या पुचीचीवर एकही केस नव्हते, पूर्ण मी साफ केले होते. आता मित्रांनो, तो माझी पुचीची चाटायला लागला. मित्रांनो, तो आता माझी पुचीची चाटत असताना आता माझ्या पुचीचीमध्ये बोटे टाकू लागला आणि बोटे टाकत असताना मित्रांनो आता त्याने त्याचा लांब असणारा बाबूराव बाहेर काढला. त्याचा बाबूराव हा 5 ते 6 इंच लांब होता. मित्रांनो, एखाद्या जवान माणसाचा जसा बाबूराव असतो ना, तसाच त्याचा मोठा बाबूराव होता. मी तर अगोदर त्याचा बाबूराव बघून एकदम घाबरले, कारण की माझ्या नवऱ्याचा बाबूराव एवढा मोठा नव्हता. त्याचा ना बाबूराव खूपच मोठा होता. आता त्याने माझे दोघंही पाय वरती केले आणि सरळ त्याने माझ्या पुचीचीमध्ये त्याने नागोबा म्हणजेच त्याचा बाबूराव टाकला. जसा त्याचा बाबूराव माझ्या पुचीचीमध्ये गेला तसे मी जोरात ओरडले. त्याने त्याचे तोंड पटकन माझ्या तोंडात टाकले आणि माझा आवाज त्याने शांत केला आणि तो आता कचाकच पचापच माझ्या चिमणीमध्ये त्याचा बाबूराव टाकत होता. मित्रांनो, आता त्याने खूप वेळा बाबूराव टाकून टाकून शेवटी त्याने माझ्या चिमणीमध्ये त्याचं पाणी सोडून दिलं. जसं त्याने माझ्या चिमणीमध्ये पाणी सोडलं तशी मी एकदम शांत झाले. मित्रांनो, त्याने बरोबर मला अर्धा तास खोकले होते. मित्रांनो, मला असे वाटत नव्हते की मी म्हातारा आहे. तो मला असं वाटत होता की तो जणू काही तो जवान माणूस आहे. मित्रांनो, आता मला त्याची सवय लागली होती. त्या कारणाने मी आता रोज त्याच्याकडून ठोकून